नमस्कार, क्रिएटिव्ह अनुज 24 किचनमध्ये स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे रॉ बनाना कबाब रोल. केळी स्वच्छ धुवून घेतली, नंतर कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर गार झाल्यानंतर केळी काढून घेतली, छानपैकी सोलून घ्यायची आणि त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे. मग 2 कांदे टाकायचे, बारीक चिरलेले 2 कांदे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाका, थोडासा कढीपत्ता. त्यानंतर त्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा, छानपैकी टाकून घ्यायचा. चाट मसाला, आता हळद, मीठ, तिखट लाल मसाला, गरम मसाला, ब्रेड कम 1 वाटी. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. चांगली केळी कुस्करून घ्यायची. ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करून घ्यायचा नाही. छान गोळा करून घ्यायचा. एका हाताला तेल लावून घेतले मी आणि आता बांबू स्टिकच्या साहाय्याने कबाब रोल तयार करून घेत आहे. तुम्हाला हवे असेल तुम्ही तुमच्या हाताने जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कबाब रोल करून घेऊ शकता. पाहिजे तसा शेप देऊ शकता कबाब रोलला. ह्या मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवले. तुम्हाला जशी सोपी पद्धत वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही कबाब रोल करून घेऊ शकता. मग एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. आपण डीप फ्राय नाही करणार, शॅलो फ्राय करणार आहे. आणि त्यामध्ये असे आपले कबाब छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे. अशा प्रकारे आपले कबाब शॅलो फ्राय झालेले आहेत. एक प्लेटमध्ये काढून घेऊया. दुसऱ्या भांड्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैद्याचं पीठ, त्यात ओवा टाकले, मीठ टाकले आणि हे आता पीठ मी घट्टसर मळून घेणार. छानपैकी मळून घ्यायचं पीठ. हवं असेल तेवढं थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आणि 5 मिनटं मुरायला ठेवायचं पीठ. पीठ तयार आहे आपलं. आता मी चपाती लाटायला घेतली. चपाती छानपैकी लाटून घ्यायची. ही पहा, अशी लाटून घेतलेली आहे चपाती मी. आणि आता तिला भाजून घेऊया. तव्यामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं. तेल लावून छान खरपूस भाजून घ्यायची चपाती. हे बघा, अशा प्रकारे आपली चपाती तयार आहे. चपाती तयार झाल्यानंतर एका भांड्यात मी मेयोनीज, कोथिंबीर आणि चाट मसाला एकत्र करून मिश्रण तयार घेतले. तर हे मिश्रण आपल्या चपातीला लावून घेऊया आणि त्यामध्ये बनवलेले आपण कबाब, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो सॉस, मेयोनीज मसाला आणि आता हे मिश्रण आपण सगळं रोल करून घेणार आहे. अशा प्रकारे हा आपला रॉ बनाना कबाब रोल तयार आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.